अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी अश्विनी। स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये। तर आजच्या व्लॉगमध्ये मी काल पौर्णिमेला काय काय सेवा केल्या, कशी पूजा मांडणी केली, त्यासोबतच आम्ही काल मंदिरामध्ये कोणत्या गेलो होतो, दीपदान कसे केले आणि त्यासोबतच मी देवघर कसे स्वच्छ ठेवत असते, देवघरातील मांडणी मी कशी करत असते, याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर काल पौर्णिमा होती। पौर्णिमा तर तशी परवापासूनच लागलेली होती, पण आपण जी सत्यनारायणाची पूजा करत असतो, सत्यनारायण कथा जी आपण पठण करत असतो, तर ती आपल्याला कालच करायची होती। कारण उदयतिथीनुसारच आपल्याला सत्यनारायण पूजा ही करायची असते, म्हणून काल पौर्णिमेला मी सत्यनारायण पूजा जी आहे ती मांडली होती। ती सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। पण दिवसाची सुरुवात ही मी उंबरठा पूजनाने करत असते। हे आता माझी व्हिडिओ जेवढ्या महिला बघत असतील त्या सगळ्यांना माहिती आहे। मी सकाळी सर्वात आधी उंबरठा पूजन करत असते। तर सगळ्यात आधी मी उंबरठा स्वच्छ पुसून घेतला, त्यानंतर मस्त असं हळदीचं लेपन मी उंबरठ्यावरती केलं आणि त्यानंतर छोटीशी अशी रांगोळी मी दोन्ही बाजूला काढून घेतली। लक्ष्मीचे दोन पावले मी दोन्ही बाजूला काढले आणि त्यानंतर गोपद्मसुद्धा काढले आणि त्यासोबतच कमळ आणि शंख जे मी नेहमी काढत असते ते सुद्धा काढून घेतलं आणि सुंदर असं कुंकवाने स्वास्तिकसुद्धा काढलं। तर आता गोपद्माची रांगोळी ही आपण चातुर्मासामध्येच काढायचं असं काही नाही। आपण रोज 12ही महिने आपल्या उंबरठ्यावरती देवघरासमोर गोपद्म हे आवर्जून काढायला हवे। तर मी गोपद्माची रांगोळी जी आहे ती उंबरठ्यावरती रोजच काढत असते, त्यामुळे उंबरठासुद्धा सुंदर दिसतो। रांगोळी बघून येणाऱ्या माणसाला आपल्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला आनंद आणि उत्साही असं वाटत असतं। तर त्यामुळे आपल्या घराचा जो उंबरठा आहे तो आपण नेहमी रांगोळीने सुशोभित केला पाहिजे आणि नेहमी सुंदर आणि स्वच्छ ठेवायला हवा, जेणेकरून घरात येणाऱ्या प्रत्येकाला प्रसन्न वाटेल। तर छान असं उंबरठा पूजन केलं। त्यानंतर बाजूलासुद्धा मी छोटीशी गायत्री पदमची रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर मग धूप दीप दाखवून घेतला, अगरबत्ती उंबरठ्यासमोर ओवाळून घेतली आणि सुंदर असं उंबरठा पूजन जे आहे ते माझं झालेलं होतं। त्यानंतर मग मी घराचा मुख्य जो प्रवेशद्वार असतो तर तो सुद्धा स्वच्छ करून घेतला। आता आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार असतो तर तो आपल्याला नेहमी स्वच्छ आणि पुसलेला असावा किंवा मग त्याला देवाचं स्वास्तिक काढलेलं असावं। तर सुंदर असं माझं उंबरठा पूजन झालं। त्यानंतर मग मी घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याला स्वच्छ पुसून घेतलं। आता जास्त ओल्या कपड्याने मी पुसत नाही, कारण दरवाजा हा लाकडी आहे, त्यामुळे मग मी त्याला फक्त कोरड्या कपड्याने पुसते। थोडाफार एकदम किंचित मी त्याला ओला करत असते, जास्त ओला करत नाही। छानपैकी जो घराचा दरवाजा आहे त्याला मी स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं। त्यानंतर तुम्हाला दिसत असेल मी दोन्ही बाजूला शुभ आणि लाभ असं दरवाजावरती लावलेलं आहे। त्यानंतर मधोमध जे आपलं 64 योगिनी यंत्र आहे ते सुद्धा मी लावलेलं होतं। नवरात्रीमध्ये अष्टमीलाच मी हे यंत्र दारावरती लावलेलं होतं। त्यानंतर वरती स्वामी समर्थांचं छोटीशी प्लेट आहे ती मी लावलेली आहे आणि त्यानंतर मग मी दार स्वच्छ पुसून घेतलं। त्यानंतर मग तुम्हाला इथे दाखवलं त्याप्रमाणे थोडी हळद, थोडं अष्टगंध आणि थोडं कुंकू हे एकत्रित केलं, त्यामध्ये गुलाबजल टाकून घेतलं आणि त्याने या कुंकवाने दारावरती स्वास्तिक काढून घेतलं। तर आता दाराचा कलर थोडा डार्क आहे त्यामुळे तुम्हाला ते दिसत नसेल, पण मी छोटंसं असं स्वास्तिक जे आहे ते कुंकवाने काढून घेतलं आणि त्याच्या आजूबाजूला सुद्धा कुंकवाचे 5 रेषा ज्या आहेत त्या काढून घेतल्या। त्यानंतर 64 योगिनी यंत्र आणि जे स्वामी समर्थांची छोटीशी प्लेट होती तर त्यावरती सुद्धा मी हळदी, कुंकू, अक्षदा वाहून घेतल्या आणि दाराच्या खालच्या बाजूला मी फूल छोटंसं ठेवून घेतलं, कारण दारावरती तर आपल्याला फूल ठेवता येत नाही, की मी दाराच्या खालच्या बाजूलाच 1-2 फुलं जी आहे ती ठेवून घेतली आणि अशा प्रकारे माझं पूजन जे आहे ते झालेलं होतं। सुंदर असा दरवाजा जो आहे तो पूजन करून झालेला होता। त्यानंतर मग मी गॅलरीमध्ये जे तुळशी वृंदावन आहे आणि जी शंभू नर्मदेश्वर शिवलिंग आहे तर त्याची मी रोज पूजा करत असते। आता एखाद्या वेळेस असं होतं की पूजा करणं होत नाही, पण रोज जे आहे ते मी पूजा करत असते। काल पौर्णिमा होती म्हणून तुळशी वृंदावन जे आहे ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं। आता ते चिनीचं
चिनी मातीचं आहे, त्यामुळं मग त्याची बाजूची साईड पाण्याने धुतली तरी ते काही खराब होत नाही. म्हणून मग मी ते जेव्हा खराब होतं किंवा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते स्वच्छ धुवून घेत असते, जेणेकरून ते दिसायला छान दिसतं. आणि मग त्यानंतर मग ते छानपैकी धुवून घेतलं आणि त्यानंतर छोटीशी माझी तुळस आहे, तर तुळशीला मी पाणी घातलं त्याच्यामध्ये. त्यासोबतच मी तुळशीला कच्चं दूधसुद्धा अर्पण केलं. कच्चं दूध ही तुळशीला गुरुवारी आणि पौर्णिमेला अर्पण केलं जातं असं म्हटलं जातं. म्हणून मग मी गुरुवारी आणि प्रत्येक पौर्णिमेला कच्चं दूध जे आहे तर ते तुळशीला अर्पण करत असते. त्यानंतर परत एकदा स्वच्छ जलाने तुळशीला स्नान घालून घेतलं आणि मग सुंदर अशी रांगोळी मी या नेटवरती काढून घेतली. तर आता त्याच्यावरती मला ॲक्रेलिक कलरने बऱ्याच दिवसांचा कलर करायचा आहे, म्हणजे रांगोळी काढायची आहे, पण ते करणं होत नाही. पण मला ॲक्रेलिक कलरने लवकरच याच्यावरती रांगोळी जी आहे ती काढायची आहे, जेणेकरून एखाद्या वेळेस जर रांगोळी काढणं गडबडीमध्ये शक्य होत नाही. म्हणून मग मी तशी रांगोळी जी आहे किंवा तसा ॲक्रेलिक कलरने रांगोळी जी आहे तर ती काढून घेणार आहे. तर रांगोळी काढून झाली त्यानंतर मग बाजूलाच स्वयंभू नर्मदेश्वर शिवलिंग आहे, तर त्याचीसुद्धा मी पूजा करत असते. त्यांनासुद्धा आधी स्वच्छ जलाने मी स्नान घालून घेतले. त्यानंतर मग अष्टगंध अर्पण केलं आणि मग थोडे अक्षदा ज्या आहे त्या शिवलिंगावरती अर्पण केल्या. त्यानंतर पांढरं फूल माझ्याकडे काल नव्हतं, म्हणून मग मी लालच फूल शिवलिंगावरती अर्पण केलं आणि त्यानंतर धूप दीप दाखवून घेतला. अगरबत्ती शिवलिंगासमोर ओवाळून घेतली आणि सुंदर असं माझं शिवलिंगाचं पूजन आणि तुळशी पूजन जे आहे ते झालेलं होतं. आणि छानपैकी दिवा मी लावून घेतला. काल पौर्णिमा होती म्हणून मग मी तुपाचा दिवा तुळशीजवळ लावला होता आणि सकाळी सकाळी पूजा केल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर मग मी देवपूजेला सुरुवात केली. तर प्रत्येक पौर्णिमेला मी देवघर आणि देवघरातील जो खालचा भाग आहे कपाटाचा वगैरे तर तो स्वच्छ करत असते, स्वच्छ धुवून पुसून घेत असते. धुत नाही कारण मग ते लाकडी आहे त्यामुळं त्याला फक्त थोडा ओला कपडा करते किंवा मग एखाद्या वेळेस कोरड्याच कपड्याने मी पुसून घेते आणि त्याच्यामध्ये ज्या काही वस्तू ठेवत असते, जे काही सामान ठेवत असते तर ते मी स्वच्छ करून घेते, जेणेकरून त्याच्यामध्ये धूळ वगैरे जमा होत नाही किंवा मग आजूबाजूला जाळं वगैरे लागत नाही. म्हणून मग देवघर जे आहे ते तसं तर रोजच आजूबाजूची जागा जी आहे ती स्वच्छ पुसून घेत असते. पौर्णिमेला देवघर संपूर्ण स्वच्छ करत असते. तर अशा प्रकारे देव तुम्हाला दिसत असतील तर सगळे देव जे आहे ते मी हळद, बेसन पीठ आणि लिंबाने आणि मिठाने हे सगळं मिश्रण जे आहे ते मी एकत्रित केलं होतं आणि त्याने देव सगळे स्वच्छ पुसून घेतले. आणि आपल्या बऱ्याच जणी काय करतात जे आहे ते ब्रशनी स्वच्छ करत असतात, पण ते चुकीची पद्धत आहे. ब्रशनी आपले देव जे आहे ते कधीच स्वच्छ करायला नाही पाहिजे. त्यामुळे मग लिंबू असतं तर लिंबू 1 ते 2 दिवस तुम्ही मिठामध्ये भिजत ठेवा, ते छानपैकी मुरतं. किंवा मग तुमच्याकडे लिंबाचं लोणचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेतलं तर चालेल. फक्त तुम्ही जर तिखट टाकलेलं लोणचं करत असाल तर ते तुम्ही घेऊ नका, कारण त्याच्यामध्ये तिखट असतं आणि त्यांनी आपण देवाला स्वच्छ करू शकत नाही. म्हणून मग तुम्ही एखादा लिंबू घेतला आणि ते मिठामध्ये टाकलं तर ते 1 ते 2 दिवसात छानपैकी भिजतं आणि त्यामुळे आपण जसं ब्रशनी आपल्याला घासायला सोपं पडतं त्याच प्रकारे आपण जर लिंबाने घासलं तर आपले देव जे आहे ते अगदी स्वच्छ आणि सुंदर असे निघतात. तुम्ही एकदा हे असं करून बघा, तुमचे देव जे आहे ते छान आणि सुंदर असे दिसतील. तर देवपूजा जेव्हा करेल त्यावेळेस तुम्हाला दिसणारच आहे की देव हे कसे स्वच्छ होतात. तर अशा प्रकारे एक लिंबू जे आहे ते आपण अर्धं चिरून घ्यायचं आणि अर्ध्या लिंबानेच ते छानपैकी भिजल्यानंतर आपले जे देव आहेत तर ते किंवा देवाची जी भांडी आहेत तर ते तुम्ही अशा प्रकारे स्वच्छ करून घेऊ शकता. आता देवाची जी भांडी आहे ती तुम्ही ब्रशनी किंवा मग घासणीने घासली तरी चालेल, पण शक्यतो जे देव आहे तर ते तुम्ही ब्रशनी घासू नका, अशा प्रकारे लिंबानेच घासा. तुमचे देव जे आहेत तर ते छान आणि सुंदर असे दिसतील. तर तुम्ही नक्की एकदा ही जी ट्रिक आहे ही करून बघा. आपले देवघरातील सगळे देव जे आहे ते अगदी लखलखीत आणि सुंदर असे दिसतील. तर छानपैकी देव जे आहे ते मी स्वच्छ पुसून घेतले होते, धुवून घेतले होते. त्यानंतर ते एका मोठ्या पितळेच्या प्लेटमध्ये मी ठेवून घेतले. त्यानंतर जो खालचा टेबल आहे देवघराचा तो मी स्वच्छ करायला घेतला आणि त्याच्यामध्ये ज्या काही वस्तू होत्या त्या मी प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला अशा प्रकारे व्यवस्थित ठेवत असते. बघा हे स्वामीचे वस्त्र आहे, तर स्वामींचे हे वस्त्र मी घरीच शिवलेले आहे. तर ते अशा प्रकारे एका छोट्या झिपच्या कॅरी बॅगमध्ये मी ठेवत असते आणि जे फेटे आहे ते एका वेगळ्या झिपच्या पॅकमध्ये ठेवते, जेणेकरून ते
महिनाभर व्यवस्थित राहतात, त्याच्यामध्ये धूळ वगैरे जात नाही. आणि ह्या छोट्या छोट्या बांगड्या आहे ज्या मी कुंचन सेवेमध्ये वापरत असते. तर असे हे सगळे ज्या कामाच्या वस्तू आहेत ते मी अशा वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवते. ह्या फुलवाती आहेत, ह्या मी नेहमी भिजवून अशा प्रकारे ठेवते, जेणेकरून एखाद्या वेळेस वेळेवर जर आपल्याला 9 किंवा 21 वगैरे फुलवाती लावायच्या असल्या तर मग वेळेवर धावपळ होत नाही. म्हणून मग मी नेहमी महिनाभर अशा ज्या फुलवाती आहेत त्या एकदाच भिजवून ठेवते, जेणेकरून परत परत भिजवण्याची गरज पडत नाही. तर सगळं माझं सामान आहे देवघराचं हे मी अशा प्रकारे व्यवस्थित पुसून प्रत्येक वेळेस ठेवत असते, जेणेकरून ते खराब होत नाही. आणि रोजसुद्धा त्याला थोडं थोडं पुसत राहिलं की मग ते एकदम खराब होत नाही किंवा एकदम घासण्याची आपल्याला वेळ येत नाही. आणि आपण काय करतो, बऱ्याच वेळा ते तसंच सामान गरज झाल्यानंतर आपण तसंच ठेवून देतो, मग त्यामुळे त्याच्यावरती धूळ वगैरे बसते किंवा ते तेलकट हात लागल्याने खराब होतात. तर असं नियमित पुसत राहिल्याने आपले देवघराचे जे काही भांडी आहे किंवा जे काही छोटे छोटे डबे असतात तर ते खराब होत नाही. त्यामुळे असं नियमित त्याला एखाद्या कोरड्या कपड्याने किंवा ओल्या कपड्याने स्वच्छ करत राहायचं, जेणेकरून ते खराब होत नाही. आणि मग त्यानंतर सगळा जो टेबलचं खालचं सामान आहे ते मी व्यवस्थित लावून घेतलं. त्यानंतर मग मी सगळ्यात आधी दिवा लावून घेतला, कारण आपण कुठलीही सेवा करत असताना सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करत असतो. दिव्याच्या साक्षीने आपण कुठलीही सेवा करत असतो. तर छानपैकी दिवा जो आहे तो मी स्वच्छ धुवून घेतला. आता देवाचं जे काही सगळं सामान आहे, जे काही फक्त वस्त्र वगैरे आसनं जर सोडली तर सगळी भांडी मी पौर्णिमेला स्वच्छ करत असते. अगदी आपण दिवाळीला जसं आपलं घर स्वच्छ करतो त्याप्रमाणे पौर्णिमेला मी सगळं देवघर आणि देवघराची जी भांडी आहेत, जे सगळे सामान आहे तर ते मी स्वच्छ करत असते. तर जेणेकरून आपला पुढचा महिनाभर आपल्याला धूळ वगैरे बसली किंवा मग काही वस्तू खराब झाल्या तर आपल्याला ते प्रत्येक वेळेस एक एक वस्तू स्वच्छ करावी लागत नाही. तर अशा प्रकारे देवघर जे आहे ते स्वच्छ झालं होतं. त्यानंतर छानपैकी दिवा लावून घेतला आणि दिवासुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेला होता आणि त्याला थोडा वेळ उन्हामध्ये ठेवलं, जेणेकरून त्याच्या आजूबाजूला थोडीफार पाणी राहतं, त्यामुळं मग ते ओलावा असतो तर खराब होण्याची शक्यता असतो दिवा, त्यामुळे मग ते थोडा वेळ उन्हात ठेवला आणि मग दिवा प्रज्वलित करून घेतला. त्यानंतर मग सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर मंगल कलशाची स्थापना केली. आता बऱ्याच महिला मंगल कलशाची स्थापना ही पौर्णिमेला करत असतील. ज्यांनी केली नसेल त्यांनी आता ही पौर्णिमा तर गेली, पुढच्या येणाऱ्या पौर्णिमेपासून जरी तुम्ही मंगल कलश स्थापन केला तरी देखील चालतो. आपण कुठल्याही पौर्णिमेला किंवा आपल्या देवीचा जो वार असतो शुक्रवार किंवा मंगळवार, तर तुम्ही त्या दिवशीसुद्धा देवघरामध्ये मंगल कलश जो आहे तो स्थापन करू शकता. देवघरसुद्धा छानपैकी मस्त पुसून घेतलं होतं. मी देवघराला एकदम किंचित थोड्या ओल्या कपड्याने पुसत असते, कारण ते लाकडी आहे त्याच्यामुळं खराब होण्याची शक्यता असते. तर ते कोरडं होतं आणि मग त्याच्यावरती धूळ वगैरे जमा होते तर ती ओल्या कपड्यानेच निघते. कोरड्या कपड्याने कितीही पुसलं तरी लवकर निघत नाही, म्हणून मी एकदम किंचित ओला कपडा करून घेत असते आणि देवघर स्वच्छ करते. तर देवघर जे आहे ते स्वच्छ पुसून घेतलं. त्यानंतर देवघरामध्ये जांभळ्या कलरचं आसन जे आहे ते मी अंथरून घेतलं होतं आणि त्यानंतर मग सगळ्यात आधी गणपती बाप्पांना स्नान घालून घेतले. आता पौर्णिमेला मी पंचामृताने सगळं देवी देवतांना स्नान घालत असते, म्हणून सगळ्यात आधी गणपती बाप्पांना स्नान घातले. सगळ्यात आधी शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ वस्त्राने पुसून, कापडाने पुसून देवघरामध्ये मधोमध स्थापन करून घेतली. त्यानंतर मग स्वामींनासुद्धा छानपैकी स्नान घातले. त्याच्यामध्ये मी थोडं गुलाबजल टाकून घेतलं आणि त्या जलाने मी स्वामींना स्नान घालून घेतले. त्यानंतर एक एक करून सगळे देवी देवतांना मी स्नान घालून घेतले आणि देवघरामध्ये स्थापन करून घेतले. पण देवांना स्नान घालण्याच्या आधी मी सगळे जे काही यंत्र असतात तर ते देवघरामध्ये ठेवत असते, कारण यंत्र हे देवतांचे आसन असतात. त्यामुळे जिथे जिथे देवतांचे आसन असतात तिथे तिथे देव हे येत असतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र, कुबेर यंत्र आणि रुद्रयंत्र असेल तर आपल्या घरामध्ये देवतांचा वास हा नक्की होतो. तर अशा प्रकारचे जे सगळे यंत्र आहेत ते मी देवघरामध्ये छानपैकी ठेवून घेतले. आपण देवपूजेला बसत असताना आपल्या डाव्या बाजूला मी रुद्रयंत्र ठेवलेलं आहे आणि त्याच्या अगदी बाजूला मी कुबेर यंत्र ठेवलेलं आहे आणि लक्ष्मी मातेच्या अगदी समोर म्हणजे आपल्या उजव्या बाजूला आणि देवांच्या डाव्या बाजूला मी श्रीयंत्र ठेवत असते. तर अशा प्रकारचे यंत्राची जी स्थापना आहे ती माझी करून झालेली होती आणि सगळ्या यंत्रांच्या मधोमध मी
गजानन महाराजांची छोटीशी मूर्ती माझ्याकडे आहे, ती सुद्धा ठेवत असते. अशा प्रकारचे सगळे यंत्र जे आहे ते मी देवघरामध्ये ठेवून घेतले. त्यानंतर मग हे तुम्हाला दिसत असेल की ह्या कवड्या आहे, तर ह्या कवड्या मी प्रत्येक महिन्याला स्वच्छ धुवून घेत असते, त्यानंतर पुसून घेते आणि त्यानंतर मग तांदळामध्ये एका छोट्या तामणामध्ये तांदूळ टाकून त्यामध्ये कवड्या ज्या आहेत त्या ठेवत असते. तर ह्या कवड्या आपल्याला रोज धुण्याची आवश्यकता नाही, फक्त पौर्णिमेलाच आपण त्या धुवायच्या असतात आणि त्यावरती आपल्याला सेवा करायची असते. फक्त देवघरात ठेवून चालत नाही, आपल्याला त्याच्यावरती सेवा करायची असते. आपल्या उजव्या हातामध्ये कवड्या घ्यायच्या आणि आपल्याला मंत्र म्हणायचा असतो. तुम्ही नवार्णव मंत्र म्हणू शकता किंवा मग कमलात्मक मंत्र किंवा विष्णू लक्ष्मी गायत्री मंत्रसुद्धा तुम्ही पठण करू शकता. तर या मंत्राने आपल्याला कवड्या ज्या आहेत त्या सिद्ध करायच्या असतात. तर छान अशी माझी देवपूजा करून झालेली होती. त्यानंतर मग देवीची मी ओटी भरली. आपण आता प्रत्येक महिलांना माहिती असेल की 11 महिने आपण देवीची, आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो, तर ती मी भरली. त्यानंतर मग पौर्णिमा होती, तर सत्यनारायण पूजासुद्धा आपण करत असतो. आता ज्या महिला सत्यनारायण पूजा करत नसतील त्यांनी येणाऱ्या पुढच्या पौर्णिमेपासून सत्यनारायण जी आहे तर ती केली तरी देखील चालेल. आपण कुठल्याही महिन्यापासून सत्यनारायण पूजेला सुरुवात करू शकतो. तुम्ही 11 सत्यनारायण करू शकता किंवा मग आजन्म जरी आपण हे व्रत पाळले तरी देखील चालेल, काहीच हरकत नाही. मी नेहमी ही पूजा करत असते. एखाद्या महिन्यात जर बाहेरगावी गेल्यामुळं मला शक्य झालं नाही तर मी ही सत्यनारायण पूजा मांडणी जी आहे ती करत नाही, पण तशी तर मी प्रत्येक महिन्याला ही पूजा मांडणी जी आहे ती करत असते. तर ही पूजा मांडणी आपण सकाळी केली तरी देखील चालेल किंवा मग तुम्ही संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळाच्या आधी जरी केली तरी देखील चालेल, पण शक्यतो सकाळी जेव्हा आपण देवपूजा करत असतो तर त्यावेळेसच आपण पूजा मांडणी करून घ्यायची आणि मग संध्याकाळच्या वेळी आपण प्रदोष काळामध्ये सत्यनारायण व्रतकथा जी आहे ती पठण करायची आहे. तर बघा, सुंदर अशी माझी सत्यनारायणाची पूजा मांडणी जी आहे ती झालेली होती आणि खूप प्रसन्न असं मनाला वाटतं जेव्हा आपण एखादी पूजा करतो किंवा मग सकाळी सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी आपण काहीतरी पूजा करत असतो, तर त्यावेळेस आपल्याला खूप प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये सुद्धा खूप पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. तर छान अशी माझी देवपूजा आणि सत्यनारायणाची जी पूजा मांडणी आहे ती माझी झालेली होती. त्यानंतर पौर्णिमेला अनायसे माझ्याकडे शंख आला होता. तर शंख माझ्याकडे आलेला आहे, तर तो उज्जैनवरून आणलेला आहे. तर छान आणि सुंदर असा हा पांढरा शुभ्र शंख आहे. हा जो माझ्याकडे शंख आलेला आहे हा वाजवण्याचा आहे. हा वाजवण्याचा शंख धार्मिक, आध्यात्मिक आणि शारीरिक दृष्ट्या महत्त्वाचा असतो. हा आपण नियमित म्हणजे ज्यावेळेस सकाळी सकाळी ज्यावेळेस आपली देवपूजा होते किंवा देवपूजा झाल्यानंतर हा शंखध्वनी आपल्या घरामध्ये करणं खूप चांगले असते, कारण शंखाचा आवाज हा नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि वातावरण जे आहे ते शुद्ध करत असतो. बघा, शंख जो आहे तो आपण पूजा, हवन, विवाह, गृहप्रवेश आणि इतर कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात जी आहे ती आपण शंखाचा नाद करून, शंखध्वनी करूनच करत असतो. तर बऱ्याच घरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला शंख जो आहे तो दिसत असतो. तर शंख जो आहे, आता माझ्या देवघरामध्ये जो शंख आहे तो दक्षिणावर्ती शंख आहे. ही पूजा मी देवघरामध्येच करत असते, पण हा जो शंख आहे तर हा वाजवण्याचा आहे, त्यामुळे याची पूजा जी आहे ती आपण वेगळी करायची असते. म्हणून मी याला वेगळ्या ठिकाणी एखाद्या वेगळ्या आसनावरती, लाल किंवा पिवळ्या आसनावरती ठेवून त्याची पूजा करणार आहे. याची पूजा आपल्याला देवघरामध्ये करायची नसते. आपण देवघराच्या बाजूला किंवा थोडं दुसऱ्या ठिकाणी ठेवून याची पूजा जी आहे ती करायची असते. शंख हे समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते, म्हणून लक्ष्मी आणि विष्णू यांच्या पूजेत शंख जो आहे तो आपण नेहमी ठेवत असतो किंवा शंखध्वनी जो आहे तो आपण करत असतो. असे करणे खूप शुभ मानले जाते. तर बघा, असा पांढरा शुभ्र आणि सुंदर असा हा शंख जो आहे तो माझ्याकडे काल पौर्णिमेला आलेला होता. तर मी त्याची विधिवत पूजा केली. सगळ्यात आधी शंखाला शुद्ध पाण्याने स्नान घातले, त्यानंतर मग पंचामृताने स्नान घातले आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध पाण्याने स्नान घातले आणि स्वच्छ असा शंख जो आहे तो कोरड्या कपड्याने मी पुसून घेतला. हा जो सुंदर असा शंख आहे हा पौर्णिमेला माझ्याकडे आलेला होता, त्यामुळे मला खूप छान वाटत होतं आणि मग याची पूजासुद्धा मी करून घेतली आणि त्यानंतर मग सगळं काही आवरता संध्याकाळ झाली. मग संध्याकाळी मी दिवा वगैरे लावून घेतला. एक दिवा तुळशीजवळ लावला आणि त्यानंतर एक दिवा मी उंबरठ्यावरती लावत असते. तर काल त्रिपुरारी पौर्णिमा होती,
तर आपल्याला भरपूर दिवे असे लावायचे होते, त्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी दिवे जे आहे ते लावून घेतले आणि खूप हवा होती त्यामुळे दिवे काही फार राहिले नाही. पण मग हा जो छोटा दिव्याचा स्टँड आहे तर याच्यामध्ये मी दिवा लावत असते, जेणेकरून दिवा जो आहे तो शांत होत नाही किंवा मग त्याला हवा वगैरे लागत नाही. म्हणून मग असा एक दिवा तर कायम तुळशीजवळ ठेवत असतो. तर संध्याकाळी छानपैकी दिवे वगैरे लावले. त्यानंतर मग आम्ही मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये आपल्याला दीपदान करायचे असते. आपल्याला 750 वाती प्रज्वलित करायच्या असतात. त्याचासुद्धा मी सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता. तर ह्या वाती ज्या आहेत त्या आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला 750 वाती ज्या आहेत त्या महादेवांच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करायच्या असतात. तर इथे आम्ही संध्याकाळी महादेवांच्या मंदिरात गेलो होतो आणि इथे एक वेगळी जागा आहे दिवे प्रज्वलित करण्यासाठी. छोटासा होम असतो तिथे आणि त्याच्या आजूबाजूला दिवे जे आहे ते प्रज्वलित केले जातात. तर बरेच ज्या 750 वाती आहेत त्या तिथे आधीच भरपूर अशा प्रज्वलित केलेल्या होत्या. तर आम्हीसुद्धा दीपदान जे आहे तर ते केले होते आणि प्रत्येकाने घरामध्ये प्रत्येक व्यक्तीने आम्ही वेगवेगळे असे दिवे जे आहे ते लावून घेतले. प्रत्येकाचा वेगळा दिवा आम्ही लावला. तसं तर 750 वाती ह्या वेगवेगळ्या लावल्या जातात, पण मग आपण प्रत्येकाने जर एवढ्या सगळ्या वाती किंवा एवढे सगळे दिवे जर वेगवेगळे प्रज्वलित केले तर मंदिरामध्ये सुद्धा जागा राहत नाही. म्हणून मग अशा प्रकारे आपल्याला 750 वाती ज्या आहेत ते एकत्रित करून त्याचा एक जोडगा बनवून आपल्याला त्या वाती ज्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या असतात. तर छान असं आमचं दीपदान जे आहे ते झालेलं होतं आणि त्यानंतर मग आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये लागलो, कारण आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शनसुद्धा पौर्णिमेला घ्यायचं असतं. तर आम्ही जिथे मंदिरामध्ये गेलो होतो तर तिथे 3 दिवसांचं दर्शन जे आहे ते कार्तिक स्वामींचं घेता येणार होतं, कारण 3 दिवस सलग जे आहे ते ओपन राहणार होतं, म्हणजे मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. तर या 3 दिवसांमध्ये आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येणार होतं. तर सुंदर असं आमचं दर्शन घेऊन झालेलं होतं. त्यानंतर आम्ही छान असे मोरपीस जे आहे ते कार्तिक स्वामींना अर्पण करण्यासाठी घेतले होते आणि सगळ्यांच्या हातामध्ये तुम्हाला दिसत असेल इथे मोरपीस जे आहे ते. त्यानंतर मग आम्ही आजूबाजूला जे काही सगळे देवी देवतांचे छोटे छोटे मंदिर आहे आम्ही दर्शन घेतलं. इथे सगळ्या देवींचे जे मूर्त्या आहेत त्या एकाच ठिकाणी एका मंदिरामध्ये आहे, तिथे आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर बरेच छोटे छोटे कालभैरवांचं सुद्धा तिथे मंदिर आहे. परत लक्ष्मी कुबेरचं सुद्धा इथे मंदिर आहे. त्यानंतर श्रीयंत्र तुम्हाला दिसत असेल मोठ्या आकारामध्ये श्रीयंत्र जे आहे तर ते अगदी मंदिराच्या मधोमध आहे. तर छान असं मंदिर आहे. यासोबतच इथे जे महादेवांची पिंड आहे तर ती पाऱ्याची आहे, पाऱ्यापासून बनवलेली ही शिवलिंग आहे. तर त्यामुळेच या मंदिराचं नाव जे आहे ते पारदेश्वर मंदिर आहे. या पारदेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही काल संध्याकाळी गेलो होतो, कारण मग पौर्णिमा होती तर उपवाससुद्धा होता, तर जेवण वगैरे उशिरा करायची होती. त्यामुळं मग आम्ही प्रदोष काळामध्ये मंदिरात जायचं असतं म्हणून मग संध्याकाळच्या वेळेलाच प्रदोष काळामध्ये मंदिरामध्ये गेलो. मंदिरामध्ये गेल्यानंतर खरं सांगते एवढं छान आणि प्रसन्न असं वाटत होतं आणि सगळीकडे दिवे लावलेले आणि सगळ्यांच्या हातामध्ये मोरपीस, परत सगळीकडे फक्त देवांचंच नाव ऐकू येत होतं. त्यामुळे खूप छान आणि प्रसन्न असं वाटत होतं. तर गेला काल पौर्णिमेचा माझा दिवस. पौर्णिमेला दिवसभर मी ही सगळी कामं केली आणि प्रत्येक पौर्णिमेला त्या दिवसानुसार त्या तिथीनुसार मी त्या ज्या सेवा आहे किंवा जे उपाय आहे तर ते करत असते. तर यामुळे आपल्याला खूप छान आणि प्रसन्न वाटतं. तर तुम्ही सुद्धा पौर्णिमेला काय काय सेवा केल्या, दीपदान कसं केलं हे कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.